नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत की उद्या जो श्रावणी सोमवार आहे, दुसरा श्रावणी सोमवार आणि या श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवाच्या म्हणजेच शिवलिंगाची, शिवपिंडीची पूजा सोप्या पद्धतीने एकदम थोडक्यात कशी करायची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील अडीअडचणी, दुःख, संकट यांचा तर नाश होईलच, पण आपल्याला आरोग्य देखील प्राप्त होईल. कारण आज एकादशीचं पुण्य देखील आपल्या पदरात पडणार आहे. त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा सर्वात अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रभावी असणारा हा सोमवार, याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे उद्या म्हणजे श्रावण सोमवारी, दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवांची पूजा कशी करायची हे सगळं रीतसर बघूया. तत्पूर्वी व्हिडिओ प्रथम पाहत असताल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत लगेच मिळते तुम्हाला. आता पांढऱ्या तिळांची शिवामूठ अर्पण करायची आहे दुसऱ्या सोमवारी. ज्यांना ज्यांना पहिल्या सोमवारी काही कारणामुळे शिवामूठ अर्पण करायला मिळाली नव्हती किंवा त्यांचा एक सोमवार चुकला होता, मिस झाला होता, त्यांनी शिवामूठ तांदूळ देखील या सोमवारी अर्पण करायचे आहेत. त्यासोबत पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत. अनेक ठिकाणी काळे तीळ देखील अर्पण केले जातात. आता ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत. शिवलिंगाच्या, जे शिवलिंग आहे आपल्या घरामध्ये, छोटीशी शिवपिंड आहे, त्याच्यावरती आपल्याला अभिषेक केला पाहिजे. अनेक जण आजच्या दिवशी रुद्रयंत्र, जे यंत्र असतं तांब्याच्या पत्र्यावर वगैरे कोरलेलं, ते जर तुमच्या घरात नसेल तर जरूर तुम्ही घेऊन या. आणखीन बऱ्याच जणांच्या घरात शिवलिंग नाही आहे, तर एकदम छोटंसं आपल्या जो अंगठा आहे त्या अंगठ्यापेक्षा मोठं नसावं, हाताच्या बोटाचा जो अंगठा आहे तेवढंच आपल्याला कोणतीही मूर्ती किंवा शिवपिंड ही ठेवली पाहिजे. आपल्या जवळपास जर कुठं पितळी शिवलिंग किंवा पारद शिवलिंग मिळालं तर ते तुम्ही नक्की आणा, कारण खूप छान असा आपल्याला याचा अनुभव येतो. शिवाय रुद्रयंत्राची सेवा तर खूप प्रभावी आहे. नाही जमली ना इतर वेळेस कधी, तरी श्रावण सोमवारी, निदान श्रावण महिन्यात तरी आपण जरूर रुद्रयंत्राची सेवा करावी. कारण घरामध्ये हट्टी तापट लोक असतील तर, असं नाही की घरात हट्टी तापट लोक असतील तरच, पण आपल्या घरामध्ये चांगलं आरोग्य राहावं, वाईट नजर कोणाची लागू नये किंवा आपल्या कामधंद्यावर, बिझनेसवर कोणाचा वाईट परिणाम होऊ नये, म्हणूनच रुद्रयंत्रावर अभिषेक करून त्याचं जर तुम्ही तीर्थ प्यायलात, सगळ्या घरातल्या प्रत्येक लोकांना, आपल्या लहान मुलांपासून सगळ्यांना जर दिलं तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला स्वतःला जाणून येणार आहे. म्हणूनच जर तुमच्याकडे ये नसेल जे रुद्रयंत्र, तर तुम्ही घ्या. आजच्या दिवशी तरी निदान ते जरूर घरी घेऊन या. याशिवाय आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पूर्ण आयुष्यासाठी प्रश्न पडत असतो की आपण जरी श्रावण सोमवारी महादेवांची पूजा वगैरे केली तरी अनेक जण शिवलिंगाची पूजा जी आहे ती सकाळी करतात. सकाळी करा किंवा मग दुपारी करा किंवा रात्री करा, तिन्ही प्रहर तुम्ही करू शकता. तुम्ही वर्किंग वगैरे किंवा जॉबला जात असताल तर तुम्ही साधारणतः जो शिवप्रदोषाचा काळ असतो, प्रदोष समयी तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा. कारण प्रदोष काळ हा सूर्यास्तानंतर 2.5 ते 3 तासाचा असतो. त्यामुळे तुम्ही जरूरच ही पूजा संध्याकाळी करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व घर वगैरे स्वच्छ करून, सोमवारी देवघर वगैरे स्वच्छ करून महादेवाच्या मंदिरात जर जाणं शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जा. शक्य नाही आहे तर घरीच आपल्याला आपली जी शिवपिंड आहे, जर शिवपिंड नाही आहे तर मातीचं पार्थिव शिवलिंग तयार करा. फक्त जे लिंग आहे शिवाचं ते तयार केलं तरी चालतं. त्यानंतर हे जे शिवलिंग आहे याचा रीतसर अभिषेक तर आपण पूर्ण पाण्याची सतत धार सोडू शकत नाही, पण चमच्याने श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा रुद्राभिषेक करत असताल तर तो मंत्र, किंवा मग तुम्ही शिवशंकराचा कोणताही मंत्र म्हणू शकता जो तुम्हाला येतो. तो साधा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप केला तरी चालणार आहे. आणि त्यानंतर भस्म घ्यायचं आहे. 3 बोटांनी आपल्या स्वतःला प्रथम भस्म लावायचं आहे. त्रिपुंड म्हणतात त्याला. ते त्रिपुंड रेखाटायचं आहे स्वतःला. त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या पिंडीला ते त्रिपुंड ओढायचं आहे.
त्याचबरोबर धोत्र्याचं फळ, बेलपान, पांढरी फुले, याशिवाय शमीपत्र हे सगळं अर्पण करायचं आहे. फक्त बेलाचं पत्र फाटलेलं तुटलेलं वगैरे घेऊ नये. अगदी छान सुंदर स्वच्छ असं हे धुवून पुसून बेलपत्र त्यावरती आपल्याला श्री लिहायचं आहे. श्री लिहायचं आहे मधल्या पानावरती. लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री हा बीज मंत्राचा खूप मोठा वापर होतो. आणि याशिवाय आपल्या मनातील इच्छा पूर्ण जर करायची असेल तर श्रावण महिन्यामध्ये बेलपत्रावर हे लिहून जरूर अर्पण करायचं आहे. त्यासोबत दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा एखाद्या फळं अर्पण करू शकता. शिवामूठ वाहत असताना मी मागच्या देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे. मनातील इच्छा पूर्ण कर महादेवा असं 3दा म्हणायचं आहे. परत थोडंसं तीळ घ्यायचं मुठभर, थोडं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असं म्हणायचं आहे. आणि मग तिसऱ्या वेळेस त्यावर थोडं पाणी टाकायचं परत. आणि मग तुम्ही त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवू शकता, महादेवांची आरती करू शकता. शिवलीलामृत ग्रंथामधलं तुम्हाला मी सांगितलं की 11वा अध्याय आहे तर तो वाचलाच पाहिजे आजच्या दिवशी वेळात वेळ काढून. त्यासोबत 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र आहे त्याचं देखील पठण करा. खूप चांगला तुम्हाला अनुभव येतो. जर अखंड तुम्हाला पूर्ण शिवलीलामृत ग्रंथ जर या महिन्यात नाहीच झाला तर शिवस्तुती जी आहे, जी शिवस्तुतीच्या नंतर शिवाच्या नित्यपाठाच्या 42 ओव्या या ग्रंथात दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही म्हणू शकता. शिवस्तुती करू शकता. त्याच्यात दिलेली आहे 5 कडवे किंवा तुम्ही 7 कडवे अशा प्रकारे म्हणू शकता. जर पाठ नसेल तर यूट्यूबला लावून देखील तुम्ही घंटी वगैरे वाजवत आरती ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे हे स्तोत्र ऐकत म्हणू शकता. आता सगळ्यात जास्त म्हणजे काय तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कितीही काही झालं तरी कमीत कमी सोमवारी तरी आपण पूजा केली पाहिजे. जरी रोज नाही झाली आपल्याकडून तरी श्रावणातल्या सोमवारी आपण जरूर महादेवाची पूजा करावी. कारण का आपल्याला जेव्हा आपण अशा प्रकारची सेवा करतो देवाची कुठलीही तर तेव्हा आपल्याला अनेक कोणत्या ना कोणत्या तरी काळजीतून संकटातून भगवंत हा जरूर बाहेर काढत असतो. की मागच्या वेळेस अजून याच संदर्भामध्ये मला मागच्या वेळेस कमेंट आल्या होत्या की आपण ज्या अर्पण केलेल्या आहेत शिवामूठ वगैरे तांदूळ किंवा आता हे पांढरे तीळ ते तुम्ही गोळा करायचे आहेत तुमच्या बाल्कनीत वगैरे किंवा पाण्यात प्रवाहित करण्याची तशी सुविधा असेल तर प्रवाहित करायचे आहेत. काय करायचं हे शिवामूठ अर्पण केलेलं ते दुसऱ्या दिवशी अनेक अशा कमेंट आल्या होत्या. तर यामुळे पक्षी वगैरे खातात खिडकीमध्ये किंवा बाल्कनीत ठेवल्यामुळे. पाण्यात जरी तुम्ही प्रवाहित केलं तरी मासे वगैरे खातात छोटे कीटक. त्याचबरोबर जे आता तुम्हाला सांगितलेले आहे मातीचं पार्थिव शिवलिंग ते देखील आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये माती जी आहे ती ठेवून त्याच्यावर पाणी ओतून विसर्जन करायचं आहे. अशा प्रकारे महादेवांची पूजा कोणत्या ना कोणत्या तरी रूपात तुम्ही जरूर करा. मनापासून तुम्हाला 100% याचा चांगला अनुभव येतोच, चांगलं फळ असं मिळतंच. फक्त तुम्ही मनापासून तुमच्या श्रद्धेने पूर्ण अंतःकरणाने हे करायचं आहे. आणि ही माहिती संपूर्ण तुमच्यापर्यंत मी जी पोहोचवली आहे ती अनेकांपर्यंत जरूर पोहोचवा. शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन पण महत्त्वाच्या साध्या सोप्या माहितीसहित. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.